1 वाटी ओल्या नारळ मिक्सरला बारीक करून, अर्धी वाटी गूळ, वेलची पावडर, 1 चमचा तुपामध्ये छान असं परतून घेतलं. उकड काढून घेऊया. त्यासाठी 1 वाटी दूध, 1 चमचा तूप, चिमूटभर मीठ घालून उकळी आली की त्यामध्ये 1 वाटी रवा मिक्सरला बारीक करून घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं, म्हणजेच उकड छान अशी शिजल्या जाते. त्यानंतर एका ताटामध्ये घेऊन पेल्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं. एक गोळा घेऊन त्याची अशी वाटी करून त्यामध्ये सारण भरून घ्यायचं. तर या पद्धतीनं त्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या. अगदी मस्त अशा कळ्या पडल्या जातात. तर बाप्पाच्या आवडीचे हे उकडीचे मोदक आपण आज बनवत आहोत. तर तांदळाचं पीठ नसतानाही अगदी पांढरे शुभ्र मस्त असे मोदक बनवून तयार होतात. तर एकदा ही रेसिपी या 10 दिवसामध्ये नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी आहे आणि झटपट असे होतात. तर कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवलं. सर्व मोदक एका चाळणीमध्ये ठेवून त्यावरती केशर घालून 10 मिनिटं छान असे वाफवून घेतले. मस्त असे मोदक बनून तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा. धन्यवाद.